हाय नमस्कार, मी सौरभ गोखले आणि आज गणेश विसर्जनाचा दिवस आहे आणि आम्हाला एक अत्यंत वाईट अनुभव आला। मी कलावंत पथकाचा एक सदस्य आहे, ट्रस्टी आहे। आम्ही आज मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाबरोबर वादन करणार होतो। आमची संध्याकाळी 6ची मिरवणूक होती आणि आम्ही एक चांगली गोष्ट ऐकत होतो, सतत सगळ्या न्यूज चॅनल्सवर ऐकत होतो की लक्ष्मी रोडची मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध चालली आहे आणि तिथले विसर्जन अत्यंत वेळेत होत आहेत। पण आम्हाला ह्याच्या बरोबर उलट अनुभव आला। आमची 6ची मिरवणूक होती, आम्ही वादनासाठी सगळेजण टॉट 6ला रेडी होतो, तयारीत होतो। परंतु टिळक रोडला चाललेला डीजेचा धुमाकूळ आणि न सरकणारी मिरवणूक याच्यापुढे सगळी मंडळही हतबल झाली होती। मार्केट यार्ड मंडळही अत्यंत हतबल झालं होतं। त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, आम्ही खूप वेळ वाट पाहिली, परंतु अखेरीस त्या डीजेंपुढे मंडळालाही झुकावं लागलं आणि आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला की वादन करता येणार नाही। त्यामुळे त्या कर्णकर्कश आवाजात रममाण झालेली सगळी लोक पाहून शेवटी आम्ही हा निर्णय घेतला की आता वादन नको करायला, कारण समहाऊ इथला एकूण परिस्थिती पाहता असं वाटलं की इथे येणाऱ्या लोकांना फारसं पारंपरिक वाद्यांबद्दल प्रेम नाहीये, पण धुमाकूळात जास्त रस आहे। आलेला क्राऊड, तिथे चाललेली नृत्य आणि तिथे वाजणारं संगीत बघून खरंच मनस्ताप झाला आणि हे कुठेतरी लोकांसमोर यावं यासाठी हा फक्त व्हिडिओ करतोय, बाकी काही नाही। परंतु मग त्यामुळे आम्ही आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही निर्णय घेतला आणि एक गजर जागच्या जागी घेऊन, कारण ध्वज असा उतरवायचा नसतो, त्यामुळे एक छोटासा गजर घेऊन ध्वजवंदन करून मग आम्ही वादनाला पूर्णविराम दिला। याचा कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे। या डीजेच्या धुमाकुळीला कुठेतरी ब्रेक लागणं गरजेचं आहे। मला वाटतं आताही वेळ गेलेली नाहीये, आपण थोडंसं पारंपरिक वाद्यांकडे वळलो तर अजूनही तुम्हाला ऐकू येत असेल। सर्वांनी विचार करा आणि मला वाटतं पारंपरिक वाद्यांकडे वळूया, नाहीतर हे काही वर्षांनी, काही दिवसांनी, वर्ष पण जावी लागणार नाही, पण एक घातक होत जाणार आहे आणि याचा अतिशय वाईट परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावा लागेल। विचार करा। थँक्यू। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।